ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उस्मानाबादमधल्या शेतकऱ्यावर सध्या दुबार पेरणीचं संकट आलंय, कारण त्याने जे सोयाबीनचं बी पेरलं ते उगवलंच नाही। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची व्यथा एबीपी माझाने दाखवल्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत। शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं संकट ओढावलंय आणि त्या सगळ्याची पाहणी, या सगळ्या प्रकाराची पाहणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून करण्यात येते। उस्मानाबादमध्ये बोगस बियाण्याचं पेरणी केल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आलंय। सोयाबीनचं बी पेरलं पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही, त्यातून काही उगवलं नाही। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि आपण गेली 2 दिवस झाले एका विषयावरती बोलतोय आणि ते म्हणजे सोयाबीनचं जे बियाणं आहे ते। बरं का दादा, आणि राज्याचे कृषी मंत्री आहेत आपल्या बरोबर। आम्ही गेली 2 दिवस झालं जे आमच्याकडे तक्रार येत आहेत, मुख्यत्वे विदर्भातला यवतमाळ आणि मराठवाड्यातले 8ही जिल्हे, आणि तक्रार एकच आहे, विशेषतः महाबीजचं बियाणं उगवलेलं नाही। आता आपण ज्या शेतामध्ये आहोत त्या शेतामध्ये 8 दिवसापूर्वी बियाण्याची पेरणी केलेली आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात बियाणं उगवलेलंच नाही। आणि म्हणून आपल्या कृषी विद्यापीठाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना पण इकडे बोलवलेलं आहे। आजच ते ज्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी आहेत ते त्याचं पाहणी करतील आणि नेमकं काय कारण आहे, कशामुळे हे सोयाबीन उगवलं नाही, त्याचा अहवाल 2 दिवसाच्या आत ते सादर करतील, प्राथमिक अहवाल, आणि नंतर डिटेल अहवाल पण ते देतील। कारण आपल्याला 2 पातळींवर जावं लागेल, कारण त्या शेतकरी बांधवांना फेर पेरणी पण करायची असेल तर त्या दृष्टिकोनातून तातडीने एक निर्णय आपल्याला करावा लागेल आणि परमनंट जो काही अहवाल येईल तर त्याच्यावरनं आपण ज्याचा दोष असेल त्याच्यावर कारवाई करणार। तुमच्या समक्ष मी फक्त विद्यापीठाच्या ह्या मंडळीकडनं एक छोटासा बाईट घेतो। तुमचं आत्ताचं अनालिसिस काय आहे? आत्ता जे आम्ही हे खोदून पाहायला लागलेलो आहेत त्याच्यामध्ये हे सडलेलं आपल्याला दिसत आहे आणि ज्या वेळेस या बियामध्ये एम्ब्रिओ डॅमेज झालेला असतो किंवा नष्ट झालेला असतो त्यावेळेस या बियामध्ये फक्त मॉइश्चर येतं, फुगतं आणि ते सडून जातं। प्राथमिक दिशा आम्हाला हे लक्षात येते की ह्याच्यामध्ये एम्ब्रिओ डॅमेज झालेला दिसत आहे। मी यांना काय विचारलं मंत्री महोदय, माझ्याकडे जे इनपुट्स आहेत त्याच्यानुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस झाला, कोणाचा मोबाईल आहे, आणि जो जर्मिनेशन आहे, जर्मिनेशन प्रोसेस लॉस झाली, पण महाबीजच्या मंडळींनी शेतकऱ्यांना हे कळवलंच नाही आणि त्यामुळे दुर्दैवानं आज लाखो शेतकऱ्यांचं हजारो रुपयाचं नुकसान आहे। चालू वर्षाला महाबीजच्या संदर्भामध्ये काही प्लॉट पाठीमागच्या काळात फेल्युअर गेले होते आणि म्हणून ती शक्यता गृहीत धरून कृषी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या, कारण 2 क्रमांकाचा क्रॉप आहे आपला, कापूसच्या नंतर सोयाबीन हे 2 क्रमांकाचं आपलं महाराष्ट्रव्यापी क्रॉप आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून घरगुती बियाण्याचा वापर करणं याला आम्ही 3 महिन्याच्यापासून विषय फोकस केलेला होता। अगदी आमचा गाव पातळीवरचा कृषी सेवक जो असेल तर त्याने गाव पातळीवरच शेतकरी वाईज त्याच्या बियाण्याचा पुनर्वापर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याचं नियोजन केलेलं होतं आणि त्याच्यामधलाच एक भाग की साधारणतः 100 बियांचं आम्ही प्रात्यक्षिक करून बियाणं उगवण प्रयोग हा जो काही असतो तो 100 बिया टाकल्याच्या नंतर किती बिया त्याच्यातनं उगवल्या याचं लाखोच्या हजारोंच्या संख्येमध्ये आम्ही प्रात्यक्षिक पण केली आणि त्या प्रात्यक्षिकातनं जे काही बियांची उगवण क्षमता होती त्याप्रमाणे शेतकरी बांधवांना आम्ही मार्गदर्शन पण केलेलं होतं की साधारणतः इतक्या क्षेत्राच्यासाठी इतकं बियाणं तुम्हाला वापरावं लागणार आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला जे काही समोर येईल त्याप्रमाणे त्याच्या चौकशीतनं त्याच्याप्रमाणे कारवाई केली जाईल। माझी माहिती अशी आहे की महाबीजनं जे सीडसाठी दिलेलं होतं तेच मुळामध्ये आलेलं नव्हतं आणि त्यामुळं पुरवठा कमी झाला आणि मग शेतकऱ्यांनी उपलब्ध होतं ते वापरलं। तुम्ही जो सांगितलं त्याच्यात थोडासा शेतकऱ्यांचाही दोष आहे असं तुम्हाला वाटतं का? मी आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांचा दोष आहे किंवा कोणत्या महाबीजचा दोष आहे असं मी बोलत नाही। मी असं बोलतो आहे की आता बियाणं उगवलेलं नाही ही तर वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ते कशामुळे नाही उगवलं तर त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत ते त्याच्यातली जी माहिती देतील त्याप्रमाणे ज्याचा कोणाचा दोष असेल त्याच्यावर कारवाई करणार। आता दुबार पेरणीसाठी ज्यांना काही मदतीची गरज आहे किंवा ॲश्युअर्ड असलेलं सुद्धा बियाणं त्यांना कुठून मिळेल ते माहिती नाही, तर त्या दृष्टीनं काही विचार? निश्चितपणे आता हा
ह्या 2-3 दिवसामध्ये याचं आकडेवारी समोर येईल. किती भागामध्ये असा प्रश्न निर्माण झालेला आहे. बीडमध्येही एक केज असेल, आणखी 1-2 तालुक्यांमध्ये नुकसानीचा विषय समोर आला. आता आढावा बैठक घेतली, तिथं पण आम्ही या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. आता आपल्या जिल्ह्याची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये पण या विषयावर मी आढावा घेणार आहे आणि साधारणतः किती क्षेत्रांमध्ये अशा घटना झालेल्या आहेत ती माहिती आल्याच्या नंतर तातडीने निर्णय करू. मंत्री महोदय, मी एक दुसऱ्या मुद्द्यावरती येतो. काल तुम्ही औरंगाबादमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. कोकणातनं आज असे रिपोर्ट्स आहेत की खताचा एवढा तुटवडा आहे की त्यांना गोव्यातनं खत आणावे लागले. महाराष्ट्राच्या शेतकरी बांधवांना मी नम्रतेने आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्राच्यासाठी जेवढं खत लागणार आहे, जेवढी बियाणं लागणार आहेत, त्याचं पूर्णपणे नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. साधारणतः 16 लाख क्विंटल बियाणं लागतं. 17 लाख क्विंटलचं नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून बियाण्याच्या संदर्भात करण्यात आलेलं आहे. 40 लाख टन रासायनिक खतं लागतात. त्याचं मंथ वाईज जे काही आवंटन असतं त्या जिल्ह्याच्यासाठी त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. होऊ शकतं की आताच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कुठे थोडंसं लोडिंग अनलोडिंगचा कामगारांचा प्रश्न येतो, तर 2 दिवस 4 दिवस कदाचित पुढे पाठीमागं होत असेल, परंतु कोणालाही चिंता करण्याचं कारण नाही. उलट पक्षी चालू वर्षाला कृषी विभागाच्या माध्यमातून कोणीही शेतकरी खताच्या पासून वंचित राहू नये म्हणून युरिया खताचं 50,000 मेट्रिक टनाचं जास्तीचा साठा विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि हा साठा जिथे कमतरता पडली तिथं तो दिला जाणार आहे आणि म्हणून कोणालाही काळजी करण्याचं काही कारण नाही. फक्त थोडंसं एक प्रक्रिया अशी झालेली आहे की साधारणतः मागच्या काही वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर पावसाळा हा साधारणतः आपल्या जुलैमध्ये पाऊस थोडा पुढे गेलेला आहे आणि जुलैमध्ये पाऊस झाल्याच्या नंतर खतं बियाण्याची मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याच्या नंतर शेतकरी त्या लगबगीला लागत असतो. चालू वर्षाचा जर आढावा घेतला, आता मी बीड जिल्ह्याचा आढावा घेऊन आलो, 70% पेरणी झालेली आहे आणि म्हणून साहजिक आहे पाऊस पडला तिकडे पेरणी झाल्या, शेतकरी बांधवांनी खतं पण त्यांच्याकडे नेलेली आहेत आणि म्हणून कोणालाही चिंता करण्याचं काही कारण नाही. 2 दिवस कदाचित आता जसं तुम्ही सांगितलं कुठं असं असेल तर त्याचं आम्ही निश्चितपणे त्याचं जे काही आवंटन असेल ते त्याला दिलं जाईल. जे शेतकरी तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही असं सांगता की पुढच्या 2-3 दिवसामध्ये सर्व काही सुरळीत होईल खताच्या बाबतीमध्ये? निश्चितपणे ज्या भागामध्ये थोडीफार कमतरता असेल तर ती आम्ही येणाऱ्या 4 दिवसामध्ये जास्तीचं मेहनत घेऊ. थोडं लोडिंग अनलोडिंगचा जो काही प्रश्न असेल तो पण आम्ही सोडवू. ऑलरेडी त्याची प्रक्रिया मागच्या काही आठवड्यांच्या पासून आम्ही सुरू केलेली आहे. फक्त हा पावसाळा थोडासा जून महिन्यामध्येच पाऊस आला आणि त्याच्यामुळे थोडीशी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली, त्याच्यामुळे कदाचित थोडंसं हे होऊ शकतं. परंतु शेतकरी बांधवांना पण मी विनंती आवाहन करेल, आम्ही सारखं बोलतो आहोत सगळीकडे आणि माझी आपल्याला पण विनंती आहे की आता या शेतामध्ये या मातीमध्ये याचं जे काही सॉइल टेस्ट केलेली असेल तर आपण शेताच्या बांधावरून बोलतोय कृषी मंत्री तर या मातीमध्ये जे काही घटक समाविष्ट असतील आणि आता इथे सोयाबीनचं पीक घेत असताना कोणत्या प्रकारच्या घटकांची गरज आहे हे त्यांच्या मृत कार्डावर नमूद करण्यात आलेलं आहे आणि कृषी विभागाला पण आम्ही सूचना केलेल्या आहेत की याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. आता इथे युरियाची गरज आहे का, आहे तर किती प्रमाणात गरज आहे, त्याप्रमाणेच युरियाचा फॉर एक्झाम्पल दिलं मी, प्रत्येक खताचा वापर त्या प्रमाणात जर झाला तर निश्चितपणे त्या पिकाला पण त्याचा फायदा होईल. आणि कारण नसताना जर आम्ही जास्तीची रासायनिक खतं टाकली तर आमच्या जमिनीचा पोत पण जो खराब होतो त्याच्यावर पण आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. मंत्री महोदय, मी 2 महत्वाचे पण राजकीय प्रश्न विचारणार आहे. आज जे भारतीय जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे ते आंदोलन हा एक भाग आहेच, पण हेही वास्तव आहे की सर्व बँकांचं असं म्हणणं आहे की हु आर यू, तुम्ही कोण आहात की जे आम्हाला सांगत आहात की तुम्ही कर्ज थकबाकीमध्ये ठेवा. आणि राज्य सरकारची विद्यमान आर्थिक परिस्थिती पाहता कोणत्याही बँकाचं असं मत नाहीये की आम्ही तुम्हाला थकबाकीदार ठरवू आणि पैसे देऊ. 2 वेगवेगळे प्रश्न आहेत. पहिला जो आंदोलनाचा मुद्दा आहे तर आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. घटनेने सगळ्यांना आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारातनं भारतीय जनता पक्षाने कदाचित आंदोलन केलेलं असेल.
नाही आपले ABP सह अनेक चॅनल्स होते, गाडी वगैरे अडवली. मी स्वतः जिल्ह्याची बैठक घेतल्याच्या नंतर मी स्वतः शिष्टमंडळाला भेटायला गेलो. प्रत्येक मुद्द्यावर शिष्टमंडळाची चर्चा केली. मला बोलायला नको, परंतु त्यांनी सांगितलं की तुमचं काम चांगलं आहे दादा भाऊ. तर गौप्यस्फोट केला मंत्री महोदयांनी. तर तो काही विषय नाही. तिथं आम्ही सगळी चर्चा केली आणि काही वस्तुस्था काही मुद्दे बरोबर पण आहेत. आता पीक कर्ज ही वस्तुस्थिती आहे की साधारणतः शेतकरी बांधवांना हे पीक कर्ज एक 8-15 दिवसाच्या पूर्वी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होतं बँकांनी. ही वस्तुस्थिती आहे. आणि पाठीमागचा हा कोरोना, लॉकडाऊन, फिजिकल डिस्टन्स ठेवणं, ह्या काही अडीअडचणी आणि बँकांनाही काही बँक्सनी आम्हाला वरिष्ठांचे आदेश आले पाहिजे. हां, तर याच्यामध्ये एक 8 दिवस त्या ठिकाणी गेले. ही वस्तुस्थिती आहे. परंतु मला हे पण या बैठकीच्या निमित्ताने सांगायचं आहे की साधारणतः मागच्या महिन्यामध्ये जेव्हा या संपूर्ण खरीप हंगाम आढावाच्या बैठकीचं नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये, सर्व मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं, तर त्याच वेळेस मुख्यमंत्री महोदय RBI गव्हर्नरला सुद्धा भेटून विनंती करून आलेले आहेत. साधारणतः ज्या 30 लाख नवीन शेतकऱ्यांना मिळायलाच पाहिजे, परंतु ज्या 30 लाख शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्तीमध्ये त्यांचं पात्र लाभार्थी आहेत, साधारणतः 19 लाख शेतकऱ्यांचे पैसे पण वर्ग करण्यात आलेले आहेत आणि 11 लाख शेतकरी बांधवांचे 8-9 हजार कोटी रुपये हा कोरोना लॉकडाऊन संपलं की प्राधान्यक्रमाने त्यांना देण्यात येतील. आणि समजा 15 दिवस महिनाभर लेट झालं तर त्याचं व्याजासकट सरकार पैसे देणार आहे. बँका ऐकणार आहेत का? मला वाटतं की बँकचे सगळे प्रतिनिधींची पण बैठक चीफ सेक्रेटरी लेवलला ती झालेली आहे. आणि आता मी बीडचा आढावा घेतला. यापूर्वी विभाग वाईज आम्ही विभागाचा आढावा प्रत्येक जिल्हा वाईज घेतलेला होता. आता मी प्रत्येक जिल्हा वाईज पण फिरतो आहे आणि त्याच्यामध्ये आता बीडचा आढावा घेतला तर त्यांनी येणाऱ्या 15 दिवसाचं गाव पातळीवरच नियोजन केलेलं आहे. राज्यात पण होईल अपेक्षित आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये पीक कर्जाचा आकडा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचं जे काही आपलं टार्गेट आहे प्रत्येक जिल्ह्याचं ते अचीव केलं जाईल. शेवटचा प्रश्न आहे आणि तो जास्त महत्वाचा आहे. GM क्रॉप बद्दल शेतकरी संघटनेने जी भूमिका घेतली, काल नितीन गडकरी यांना ज्या वेळेला काही मंडळी भेटली त्यावेळेला नितीन गडकरी असं म्हणाले की हे इल्लीगल आहे, परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांची अशी भूमिका आहे की तुम्ही आम्हाला तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं का अडवून ठेवता? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही गुन्हे दाखल करणार आहात का? या विषयाला नाण्याच्या 2 बाजू आहेत. शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे की आम्हाला हे बियाणं वापरू द्या, ते बियाणं लावल्याच्या नंतर आमची मशागतीचा खर्च आमचा कमी होतो, त्याच्यावर जे काही आम्ही तणनाशकांची फवारणी करतो तर त्या पिकावर परिणाम न होता तणनाशकवर परिणाम होतो आणि आमच्या खर्चामध्ये बचत होते, उत्पादन आम्हाला जास्त मिळते. ही शेतकरी बांधवांची भावना आहे. आता हा विषय नवीन नाही, हा 10-15 वर्षाच्या पासूनचा हा विषय चर्चेला जातो आहे. आणि मला एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायची की बियाण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारचे कायदे नियम आहेत, त्यांच्यावर आपल्याला मार्गक्रमण करावं लागतंय, त्या नियमांप्रमाणे आपल्याला चालावं लागतंय. आता त्याच्यामध्ये आपल्या राज्य पातळीवर पण काही निश्चितपणे सुधारणा आणि काही नियम करण्याची आवश्यकता आहे, त्याचा कृषी विभाग विचार करतोय. मला वाटतं की पुढच्या कालावधीमध्ये त्याचं मार्गक्रमण होईल. म्हणजे गुन्हे दाखल होणार आहेत की नाही? ऐका ना मी बियाण्याचे कायदे नियमच्या संदर्भातलं सांगितलं. आत्ताच्या घडीला जे काही कायदे अस्तित्वात आहेत ते BTला मान्य करत नाही, असे केंद्र सरकारचे कायदे आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे. याच्यातलं दुसरी बाजू जी बोलली जाते की याच्यावर विचार मंथन होण्याची आवश्यकता आहे. ते जे BT क्रॉप आहे त्या BT क्रॉपचा मानव जातीवर काय परिणाम होतोय का, त्याचे इतर काय परिणाम आहेत का, याचा अभ्यास केंद्र सरकारला त्या बियाण्याचं जे काही युनिट आहे ते त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय घोषित करेल. आत्ताची ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या दोन्ही वस्तुस्थितीला धरून आता आपण मार्गक्रमण करतो आहोत. त्यातलाच एक उपप्रश्न असा आहे की जे कोणी लॉबिंग करतात ते कुठल्या तरी MNC साठी लॉबिंग करतात अशी चर्चा आहे.
मी तुम्हाला दोन्ही बाजू समोर ठेवल्या. पण आता एका संघटनेबद्दल आपण बोलतोय, जी संघटना आंदोलन करते, जे शरद निंबाळकर जे नाही, विद्यापीठ मी मागच्या एक 10-15 दिवसापूर्वी नागपूरला गेलो. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार महोदय चट्टप साहेब आणि इतर प्रतिनिधींनी येऊन निवेदन पण दिलेलं होतं आणि त्यांच्याशी मी सविस्तर चर्चा पण केलेली आहे. म्हणजे लॉबिंग नाही असं तुमचं मत? नाही, मी तुमच्या समोर हे दोन्ही मुद्दे मांडले. आता लॉबिंग आहे किंवा नाही हा देश पातळीवरचा विषय आहे. मी फार लहान कार्यकर्ता आहे, तुमच्यासारखा लहान. तुम्ही बांधावरती इतक्या वेळ दिला आम्हाला. एक शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहेत, यांचं फक्त 2 वाक्यात काय तुमचं नेमकं म्हणणं आहे ते सांगा, म्हणजे आपण इथे थांबूया, कारण ते बांधावर आले तर ऐकतायत, तुम्हाला महाराष्ट्र बघतोय आता. मी सोयाबीनच्या पिशव्या घेतलेल्या आहेत. थोडा वेळ सर, 2 मिनिट. पिशव्या घेतलेल्या आहेत, त्याच्यातले 14 तारखेला पेरलेत आणि आजची तारीख किती आहे? 21-22. तरी काही वापल्या नाही. खाली पूजा झाला खर्च 2 पिशव्याला 2,500ला एक, म्हणजे 22,000 रुपये झाला है ना? नाही 2 पिशव्याला 5,000 आणि खताच्या 2 बॅगा आणि ह्याच्या 15,000. साहेब जे आहेत ते सरकारचे प्रतिनिधी, ह्यांच्याकडे तुमचं काय म्हणणं आहे? सावा मग थांबूया आपण. यांना म्हणलं आमच्या शेतकऱ्याला जरा सवलत काही मिळावा. बी पेराय, ट्रॅक्टरनं पेरलंय, बैल नाही, बारदाना नाही, खायला प्यायला काही नाही. ही माझं म्हणणं आहे, दुसरं काही म्हणणं. धन्यवाद. आणि त्यांनी आपल्याला खूप वेळ दिला. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा.